पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयाचा गंडा लावणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्यातील किहीम येथील बंगला नियंत्रित स्फोटाने पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र बंगला काही जमीनदोस्त झाला नाही। शुक्रवारी सकाळी रायगड जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते। बंगला पाडण्यासाठी 110 जिलेटिन कांड्या, 30 किलो स्फोटके वापरली जाणार आहेत। याचा अंदाजित खर्च 1,20,00,000च्या आसपास जाणार आहे। मागील 4 दिवसापासून बांधकाम पाडण्याची पूर्वतयारी आहे। डायनामाइट हा बंगला पाडण्याचे काम मॉ एंटरप्राइजेस भिलवाडा या कंपनीला देण्यात आले असून याबाबत कंपनीचे डायरेक्टर धर्मीचंदजी खिची यांनी सांगितले की काही क्षणातच पूर्ण बांधकाम जमीनदोस्त होईल। आम्ही आता कालपासून होल मारून सगळे डायनामिक एक्सप्लोजिव्ह लावले होते। त्या होलमध्ये आज सगळे कनेक्टिव्हिटी केलेले वायर्स सगळ्या डायनामिटचे जोडलेले आहेत। सगळे एव्हरीथिंग इज रेडी। 50 लोक काम करतात गेले 3 दिवस रात्र। आज आम्ही पहाटे 6 वाजता आम्ही इथून गेलो साईटवर। किती स्फोटकांचा वापर केला आपण? 30 किलो स्फोटके वापरली। काय किंमत असेल? नीरव मोदी फरार झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने त्यांची मालमत्ता जप्त केल्या आहेत। त्यात किहीम येथील बंगल्याचाही समावेश आहे। 70 गुंठे जागेवर समुद्राच्या किनारी 30,000 चौरस फुटाचे बांधकाम करून हा आलिशान बंगला उभा करण्यात आला होता। सकाळी 11:16 जिल्हाधिकारी यांनी बटन दाबल्यानंतर स्फोट झाला, मात्र ज्या ठिकाणी जिलेटिन कांड्या लावल्या होत्या त्या ठिकाणी काहीचा भाग पाडला गेला। ज्यावेळी बंगला पाडण्यासाठी स्फोट घडवून आणला त्यावेळी त्या बंगल्याचा स्थानिक व्यवस्थापक हा त्या ठिकाणी उपस्थित होता। त्याने काही उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांना सांगितले की शासनाने कितीही प्रयत्न केले तरी बंगल्याला काहीही होणार नाही आणि स्फोट झाल्यानंतर त्याने ताबडतोब कोणाला तरी मोबाईल करून सांगितले की बंगला पडला नाही। सहज समाचारकरिता अमोल कुमार जैन, मुरुड।